बोला आदि सदगुरु सर्व आत्माओं के सदगुरु सर्व सृष्टि के सदगुरु सदगुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य हो धन्य हो। राम सभा में राम राम महाराज। राम राम सर्वांना राम राम। ची सौका नीता व श्री मिलिंद असं या दोघा रामसनेंचा हा विवाह सोहळा आदि सद्गुरू महाराजांच्या भक्तिमय वातावरणात परमेश्वराच्या नामस्मरणाने आपण आलेल्या सर्व मंडळींच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। हा विवाह सोहळा विशेष आनंदमय, कारण याच्या मागचं दोघं रामस्नी आहेत। संसारामध्येही विवाह होतो, संसारामध्येही कुटुंब व्यवस्था चालते, परंतु संसारामध्ये जी कुटुंब व्यवस्था चालते ते फक्त उदरनिर्वाह कसा होईल ह्या हेतूने ते कार्य संपन्न होतं। पण जे परमेश्वराच्या भक्तीत असेल, ज्यांना परमपदाची प्राप्ती करून देणाऱ्या संत सद्गुरूंचा शरणा मिळाला आहे, ते जर परिवार असतील, असे सोहळे आपल्या मुलामुलींचे साजरे होत असतील तर ते खूप मोठं भाग्याचं कार्य असतं। कारण की ते फक्त कुटुंब व्यवस्था चालवणारे नाहीयेत, ते फक्त आपला उदरनिर्वाह कसा होईल इतकं मर्यादित नाहीये। परमेश्वराची भक्ती आपण निज मनाने करावी आणि दुःखी कष्टीत या संसारातले जितके नर नारी आहेत त्यांना सुद्धा परमसुखी करण्याचा भेद आम्ही जास्तीत जास्त द्यावा, ह्या हेतूने ते संसारात राहतात आणि त्याच हेतूने ते संसाराचे कार्य करतात। म्हणून हा सोहळा भाग्याचा आहे। आदि सद्गुरू सुखरामजी महाराजांनी खूप खूप धन्यता केली आहे। माणूस जन्म मिळतो, मनुष्य देह मिळाल्यानंतर जर भक्ती भाव नसेल, सद्गुरूंचा शरणा नसेल, तर तो मनुष्य देह मिळून सुद्धा काही उपयोगाचा नाही। भजन भाव भक्ति बिना धरक धरक नर नार, सब परले का जीव है सुखदेव कहे विचार। आदि सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात की मनुष्य देह मिळाल्यानंतर, मानव देह मिळाल्यानंतर जर परमेश्वराचं नामस्मरण भजन नसेल, परमेश्वराचं भजनच नाही मिळालं, करतच नाही, तडमडही नाही, सांगितलं पण केलंही नाही, भजन नाही, परमेश्वर प्राप्त करून देणाऱ्या संत सद्गुरूविषयी भाव नाही, भजन भाव भक्ती नाही, मग काय तिथे? आदि सद्गुरू सुखरामजी महाराज म्हणतात, अरे तो परलयात जाणारा जीव झाला, बस जन्माला आला आणि देह सोडून गेला। जे 84 लक्ष योनीच्या पशु पक्षी प्राण्याचा जन्मासारखं त्याने जन्म वाया घालवला, म्हणून त्याला धिक्कार म्हटलं संतांनी। धिक्कार। 43,20,000 वर्षानंतर परमपदाची प्राप्ती करून देणारा मानवाचा देह परमेश्वर आम्हाला देतो आणि आम्ही त्या मानव जन्माला समजून घेत नसाल, भक्ती भजन भाव काही न करता फक्त हा देह 5 चुकाच्या भोगामध्ये लावून याला वाया घालवलं, अरे तो जन्मला आणि मेला आणि दुःखात गेला, पुढे कर्म भोगण्याकरिता गेला। म्हणून गुरु महाराजांनी त्यांना धिक्कार म्हटलं। मग गुरु महाराज आणि संत भक्त माणसाला धिक्कारच करतात का? नाही। जे जे नर जुग राम पुकारे, से मेरा सिर ताज, राम राम से मेरा सिर ताज। काय आनंद होतो संतांना की जे जे परमेश्वराचं राम भजन करतात, राम नामाशी जुडतात, परमेश्वराची भक्ती मुखाने करतात, राम भजन करतात, ते शिरावरचे मुकुट आहेत। किती आदर, किती मोठा महिमा की शिरावरचं मुकुट शोभा। मग जे राम भजन करतात ते इतके धन्य आहेत आणि जे भजन नाही करतात ते धिक्कारले जातात।
म्हणून मनुष्य जन्म मिळाला आहे तर भजन भक्ती भाव असलाच पाहिजे आणि तो प्रत्येकाने करावा, हा प्रत्येकाचा धर्मच आहे मानवाचा. आता रामस्नेही परिवार म्हटलं की आम्हाला आपल्याला प्रत्येकाला प्रपंच आहे. ग्रहस्थी संताला गुरु महाराजांनी संतांनी धन्य म्हटलंय. ग्रहस्थी जीवनामध्ये परमेश्वराची भक्ती करणारा अनेकांचा उद्धार करतो, अनेकांचं कार्य सुखाचं करून टाकतो आणि परमेश्वराची भक्ती करत राहतो. म्हणून ज्या ज्या वेळेस विवाह सोहळा प्रसंग येतो, रामस्नेही परिवार आपल्या नातेवाईकांना, आपल्या समाज बांधवाला, आपल्या स्नेहीजनांना आवर्जून बोलवतो आणि त्या सत्संग भक्तिमय वातावरणात विवाह सोहळे साजरे होतात. आणि ते विवाह सोहळे साजरे होताना कानावर परमेश्वराचं नाम भक्ती ऐकायला मिळते. हृदयामध्ये भाव तयार होतो की आपणही राम भजन करावं, आपलेही दुःख मिटावे अशी चाहना होते आणि भाग्यवान होऊन जातो आणि मोक्षाला जातो. म्हणून हा भाग्याचा सोहळा आहे, म्हणून हा भाग्याचा सोहळा आहे. आणि रामस्नेहीचा विशेष विधी काय, हाही एक विषय नेहमी चालत असतो. ते आपला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये विधी केली जाते, वैदिक विधी असते. जगामध्ये जे काही कार्य केलं जातं ते वेदाच्या आधाराने केलं जातं, पुराणांच्या आधाराने केलं जातं. त्रिगुणी मायेच्या ज्या भक्त्या आहेत देवांच्या, त्यांच्या ज्ञानाच्या विधीने ते केलं जातं. पण याचा विचार संतांनी खूप सखोल केलेला आहे. अरे समर्थ साहेब परमात्मा सुख देणारा कोण? जो ब्रह्मा विष्णू महादेवालाही आधार देणारा आहे तो कोण? जो पूर्ण खंड ब्रह्मांडाचा स्वामी आहे तो कोण? मग असा जो परमात्मा आहे त्याच परमेश्वराची विधी म्हणजे त्याचा भेद, त्याचं नाम, त्याचं राम भजन जर तुम्ही केलं तर सर्व विद्या होऊन जातात आणि एकही दोष कोणाला लागत नाही. म्हणून रामस्नेहीच्या कार्यामध्ये परमेश्वर समर्थ साहेब जो आहे त्याच्या नामाचं स्मरण, त्याच्या भक्तीचं भेद असतो आणि तो सर्वात मोठा विधी आहे. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेलं आहे. काय म्हटलंय? जिनमुख राम कहोरी रसना, लारे कछु न रहो रे, लारे कछु न रहो रे. जिनमुख राम कहोरी रसना, लारे कछु न रहो रे. ऐका, रामस्नेही भक्ती करणारी मंडळी ही ज्ञान सत्संग ऐकते त्यावेळेस गुरु महाराजांच्या बाणीजीतला एक एक शब्द चित्तमन देऊन ऐकावा. आम्हाला जगामध्ये सांगता आलं पाहिजे राम नाम काय आहे, परमेश्वराची भक्ती काय आहे, हेही आम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी हा सत्संग आहे. आपल्या रामस्नेहीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे ज्ञान आहे. काय म्हणतायत गुरु महाराज? जिभेने राम नामाचं रटन केलं, बघा, जिभेने राम नामाचं रटन केलं तर मोक्ष फळ पाण्याकरिता, मोक्ष फळ पाण्याकरिता अजून त्याला कोणतीही विधी करायची गरज नाही. फक्त काय केलं? जिभेने राम, राम नामाने रटन ज्याने केलं, परमेश्वराचा भक्तीचा भेद, त्या नर नारी स्त्री पुरुषाला भक्ताला आता परमपदाची प्राप्ती. मोक्ष म्हणजे काळातून मुक्त होणे, मोक्ष म्हणजे जन्म मरणाचा फेरा सोडवणे, मोक्ष म्हणजे आता 84 लक्ष योनीच्या दुःखात न जाणे. या काळातून मुक्त होऊन परमेश्वराच्या परमपदाची प्राप्ती करणे, त्याला आता अजून कोणतीही विधी करायची गरज राहिली नाही. फक्त या राम रटन ज्याने केलं त्याला सर्वात मोठं फळ मिळालं, सर्वात मोठं, त्याच्या पलीकडे अजून काहीच नाही असं परमपदाचं त्याला फळ मिळालं. तो मोक्षाला गेला. आणि अजून ऐका काय, त्याला ब्रह्मा विष्णू
महेश, देवी देवता जेवढे आहेत, देवी देवता जेवढे आहेत त्या सर्वांच्या भक्तीचे फळ, जितके जप असतील, जितके यज्ञ असतील, जितक्या प्रकारचे तीर्थ असतील, जितके ब्रह्मा विष्णू महादेवांचे ग्रंथ शास्त्र, त्यांची विधी, त्यांचे भक्तीचे पुण्य असतील, संसारामध्ये जेवढ्या भक्त्या आहेत त्या सर्व भक्तींचे फळ कुदरती भेटून गेले. कुदरती सर्व भक्तीचे फळ मिळाले आणि तो मोक्षाला गेला. काय बाकी राहिलं त्या भक्ताचं? काय बाकी राहिलं? जिनमुख राम कहोरी रसना, लारे कछु न रहोरी. काहीही आता त्याला भक्ती म्हणून जीवाच्या कल्याणाकरिता अजून त्याला कोणती विधी करायची गरज नाही. सर्वात मोठी विधी परमेश्वराचं राम भजन आहे. आणि ते राम भजन, ते राम नाम अशा सोहळ्यामध्ये केलं जातं. म्हणून जे अनेकांच्या मनात कधी कधी प्रश्न येतात की यज्ञ झाला नाही, गणपती पूजला नाही, कुठे त्यांना तुळशीला पाणी टाकलं नाही, असे काही जगामध्ये लोकांचे भ्रम असतात, शंका असते की विवाह सोहळा संपन्न होतो भक्तिमय वातावरणात, तर काही गोष्टी, अरे हे पहा राम भजन, की ज्या परमेश्वराचं भजन भक्ती स्वतः ब्रह्मा ध्यान करतायत, विष्णू ध्यान करतायत, महादेव जप करतायत परमेश्वराचा राम नामाने, आणि ते आपल्या संसाराचे म्हणजे त्यांचे कार्य करतायत. आणि तेच राम भजन जर आम्ही केलं तर देवताही नाराज तर होत नाही. देवता त्या राम भजन करणाऱ्याला महिमा करतात. देव करे परनाम विष्णु ब्रह्मासी उचावे. ब्रह्मा विष्णू महादेव त्याची महिमा करतात. स्वर्गाचे देवता त्याचं दर्शन घेतात, हात जोडतात, त्याच्या कुडाचा उद्धार होतो. अगतीत गेलेले अनेकांचं अगती सुटून जाते. इतकं मोठं राम भजन आहे, याचा विचार प्रत्येकाने करावा आणि राम भजन करून आपलाही जन्म सार्थकी लावावा बाबांनो. नाही तर मग जन्म धर्या की न काम. मग जन्माला का आलो, मग जन्माला का आलो हेच माहित नसेल, मग जन्म आमचा वाया जाईल. मग वाया कसा जाईल जन्म, तेही गुरु महाराजांनी सांगितलंय की एकाकडे जर राम भजन केलं तर काय होतं, परमपदाची प्राप्ती. राम नामाने भजन सुमिरण केलं तर परमपदाची प्राप्ती होते. आणि राम भजन जर नाही केलं तर गुरु महाराज म्हणतात, काय म्हणतात ऐका, मन रे सिमर सिमर हल साई, मन रे सिमर सिमर हल साई. राम भजन बिन सासा जावे, सो सबरे मिलाई, मन रे सिमर सिमर हल साई. एकाकडे राम भजन केलं तर परमपद मोक्ष, सार्थक झाला जन्म, परमपदाच्या सुखाला जाईल आणि इथे पण सुखी राहील. एकही दोष त्याला राहणार नाही. जे म्हणतात लोक पितृऋण, समाज ऋण, देव ऋण, एकही ऋण त्याला फेडायची गरज नाही. राम भजन केलं म्हणजे त्याने सर्व उद्धार केला. आणि राम भजन जर नाही केलं तर गुरु महाराज म्हणतात, हे श्वासा त्याने राम भजनामध्ये नाही लावले तर मातीमध्ये मिळवलं, वाया गेला. अनमोल असे श्वास आम्हाला परमेश्वराने राम भजन करून सुखी होण्याकरिता दिलेले श्वास ते माती मोल करून टाकले, वाया घालवले. धिक्कार आहे त्याला. राम भजन नाही केलं तर गेला. मग तो कुठे जाईल? भजन भक्ती नाही केली तर कर्मच भोगायचे. मग कर्म भोगून आला आणि परत कर्म भोगायला गेला. मग कर्माची रीत किती कठीण आहे. 43,20,000 वर्षापर्यंत त्याला आता जन्म मरण चालू होऊन जातं. खूप भयानक दुःख आहे. भटकतो, पचतो, मरतो, दुखी होऊन फिरत राहतो. आणि राम भजन केलं तर काय आणि राम भजन नाही केलं तर काय. आणि सत्संग भक्ती हे संत आम्हाला सांगतायत, वारंवार सांगतायत.
सुय रहे के झोड़ चलावे, काय मुन गहे मन माई, के सुकराम धरक मन तोने, राम रटे क्यों नाही, मन रे सिमर सिमर हल साई. संत ज्ञान सांगतात, अरे जीवा, अरे मना भजन कर, राम भजन कर. श्वासा व्यर्थ जात आहेत, अमोलक असे श्वास तुझे वाया जात आहेत. धिक्कार आहे तुला, धिक्कार आहे. सत्संगामध्ये गेल्यावर सुद्धा सत्संग किती मन चितमन आमचं सत्संगात असलं पाहिजे. आपलं चितमन सत्संगात किती असलं पाहिजे. संत काय सांगतायत, काय ज्ञान त्यांनी दिलं. अरे चोट लागली पाहिजे इथे की सत्संगाला गेल्यानंतर की मी काय ज्ञान ऐकलं आणि माझा जन्म कसा वाया जाणार आहे आणि मला पुढे काळाचे किती किती जबर दुःख भोगावे लागतील अशी चोट लागली पाहिजे. आणि ही जीभ राम भजनासाठी उतावडी झाली पाहिजे. परमेश्वराचं प्रेम आलं पाहिजे. पण धिक्कार रे म्हणा तुला, अरे जीवा धिक्कार आहे. अहो सत्संगाला आल्यावर सुद्धा त्याचं वाला मन कुठे असतं काय माहित बाबा. एक कपड्याचा व्यापारी होता, मोठा कपड्याचा व्यापारी होता, दुकानदारी होती. आता गावामध्ये सत्संग चालायचं, आता बोलवलं जातं, त्या लोके लाजे तो पण गेला इकडे दुकानात मन की आज तर धंद्याचा दिवस, बाजाराचा दिवस आणि सत्संगाला आलोय बाबा. आता सत्संगही चालू झालेला आहे, सत्संग ज्ञान भक्ती चालू आहे आणि यांनाही बसवलेलं आहे शेठजींना कपड्याचे व्यापारी. आता सत्संगामध्ये परमात्मा भजन सुमिरन तेच सांगतायत आणि याला आता झोप लागते. इथे कोणाला लागते का झोप? शनिवारी रविवारी ठेवला असतं तर बरं झालं असतं, असं काहींची चिंता चालू असेल. अरे एक दिवस सत्संगाला आलं म्हणजे भाग्य आलं असं म्हणून आलो पाहिजे आम्ही. संसाराचे काम आणि सत्संग याच्यात खूप मोठं अंतर आहे. कपड्याचा व्यापारी जेव्हा सत्संगाला आला आणि त्याला तिथे झोप लागू लागली आणि झोप लागू लागली तर झोपेत गेला तो दुकानात. आता इथे तर परमेश्वराची महिमा चालू आहे आणि झोपेमध्ये दुकानात गेला. आता दुकानात गेल्यानंतर बस गिऱ्हाईक आलाय. गिऱ्हाईक आल्यानंतर मध्ये आल्यानंतर गिऱ्हाईकाने विचारलं कपडे, हा म्हणतो चला काय पाहिजे कपडे, ठीक आहे किती मीटर पाहिजे, 10 मीटर पाहिजे. आता तो बसल्या बसल्या कपडा विकतोय, बसलाय सत्संगाला, व्यवहार चालू आहे दुकानाचा. पहिलाच गिऱ्हाईक आला म्हणून म्हणतो तो, अरे बहुणीचा टाइम आहे, तुला मी कमी भावात देईल. सांगितला भाव किती, त्याने सांगितलं 10 रुपये. गिऱ्हाईक म्हणतो नाही 8 रुपये. हा म्हणतो अरे घे बाबा तूच पहिला आलेला आहे. हा म्हणतो 8 रुपये. गिऱ्हाईक म्हणतो नाही 6 रुपये. आता हा 6 रुपये म्हणतो, गिऱ्हाईक म्हणतो 5 रुपये. शेवटी याने सांगितलं ले जा 4.5 में दोनों हाथ पसार. अरे ले जा 4.5 में दोनों हाथ पसार और आगे वाला भक्त का कपडा देना फाड़. आता काय गंमत केली त्याने माहिती का? तो बसला होता सत्संगाला आणि विकत होता कपडे आणि कपडे विकताना 8, 10, 4, 4.5 भाव केला आणि त्याला वाटलं आता मीटरचा कपडा फाडायचा आहे. कैची लावली आणि टर्रकन कपडा फाडला. समोरचा जो बसला होता त्याचाच कपडा फाडून दिला. जो समोर बसला होता त्याचाच पूर्ण टर्रकन शर्ट फाडून दिला. अरे म्हणतो अरे काय करतोय? तो म्हणतो अरे मी कपडे विकतोय. अरे कपडे कुठे विकतो? तू सत्संगाला बसलाय ना म्हणे, माझा काय शर्ट फाडला. आता तो गिऱ्हाईकाला कपडे फाडून देणारा माणूस समोरच्याचाच कपडा फाडून दिला. ले जा 4.5 में दोनों हाथ पसार और आगे वाले भक्त का कपडा देना फाड़. दुसऱ्याच भक्ताचा कपडा फाडून दिला बाबा. का केलं असं? मन सुय रहे के झोड़ चलावे, काय मुन गहे मन माई. अरे मन धिक्कार आहे रे तुला, धिक्कार आहे. अरे सत्संग चालतं त्यावेळेस तुला झोप लागते, संत ज्ञान सांगतात त्यावेळेस तू वाद करतो, फिजूल गोष्टी करतो, ज्ञानाचा भाग सोडून देतो आणि अकडम तिकडम गोष्टी करून संतांच्या शब्दांचं खंडन करतो. धिक्कार आहे तुला. संत ज्ञानाची चर्चा करतात तेव्हा बोलतच नाही. अरे ज्ञानाचा भाग आला, चर्चा आहे, भक्ती आहे, का तिथे गुच्छ आपण गेला.
आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही, जिथे गुच्चाप बसायला पाहिजे तिथे बोलतो, जिथे झोपायला पाहिजे तिथे झोपत नाही, आणि जिथे ज्ञान ऐकायला पाहिजे तिथे झोपतो. मग धिक्कारणी तर काय अशा मनाला? अरे म्हणा, अरे जीवा, अरे परमेश्वराचं राम भजन कर, नामस्मरण कर, परमेश्वराचं भजन कर, भक्ती कर. सत्संगाला गेला तर ज्ञान ऐक, संत मिळाले तर आदर कर, आणि त्यांच्या शब्दांना हृदयात धारण कर, आणि चोट लागू दे, असं आमचं मन झालं पाहिजे. हे संत सांगतायत, असे जीवांना समजवतायत. अहो संतांची अनेकांची तर गोष्ट जाऊ द्या, असेही काही लोक असतात की ते परमेश्वराची चूक काढायला कमी करत नाही. माणसांची चूक काढणारे तर असतातच, हा असा, तो तसा, तो तसा, तो तसा. पण परमेश्वराची चूक काढायला काही कमी करत नाही. असेही लोक या धर्तीवर आहेत. असेही लोक काही असतात, त्यांना कोणी नास्तिक म्हणतं. ते परमेश्वराचं अस्तित्व स्वीकारत नाहीये, संतांच्या ज्ञानाला मानतच नाहीये. नाही मानत, नका मानू, पण परमेश्वराची चूक काढायला तयार होऊन गेले बहादर. असेही लोक आहेत. परमेश्वराने असं केलं, परमेश्वराने तसं केलं, परमात्मा असा काय करतो. अजून एक असाच एक बहादर होता की सत्संग झाल्यानंतर तो गावात वाटच पाहायचा, कोणी संत आला तर बस काहीतरी आडव्या गोष्टी करायच्या आणि त्याला खंडन करायचं, त्याला काहीतरी बोलायचं आणि ज्ञानाला पलटवून लावायचं. असे वाद करणारे, असा एक वाद करणारा सत्संग झाल्यानंतर संतांना सांगितलं, थांबा म्हणे, तुम्ही काय परमात्मा परमात्मा परमेश्वर परमेश्वर करतात, काय केलं म्हणे तुमच्या परमेश्वराने? असं आले की तुम्ही त्याचा महिमा सांगतात आणि लोकांना पटवून पटवून सांगतात, मला माहिती म्हणे परमेश्वर किती चुकीचा आहे. संतांना सांगतोय की मला माहिती परमेश्वर किती चुकीचा आहे. संतांनी पाहिलं, वा वा ठीक आहे, उद्यापासून तू फक्त माझ्यासोबत एक दिवस राहा. संतांनी काय सांगितलं त्याला? उद्यापासून माझ्यासोबत एक दिवस राहा, मी वही पेन घेतो आणि तू मला सकाळपासून परमेश्वराने किती चुका केल्या तू लिहून दे, मी ते लिहित राहतो. हो म्हणे, माझ्याकडे खूप लिस्ट आहे. चालेल. उद्यापासून दोघं निघाले. निघाल्यानंतर सकाळ झाली, दोघं ठरलेल्याप्रमाणे निघाले आणि तो चुका सांगायला लागला. संतांनी यादी घेतली होती, चला 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 निघाले. पहा म्हणे, काय टरबूज? म्हणे हो. अहो पहा, एवढा मोठा टरबूज जमिनीवर आलेला आहे म्हणे. हा एवढा मोठा टरबूज इतक्या नाजूक वेलवर जमिनीवर पाण्यावर आलेला आहे म्हणे. हा परमात्म्याने चुकीचाच प्रकार केलाय, लिहून घ्या. सर्वात मोठा फळ टरबूज जमिनीवर छोट्या वेळेवर लिहा म्हणे. लिहिलं. पहा म्हणे, हा गुलाब, याला इतक्या सुंदर गुलाबाला काटे आले म्हणे. गुलाबाला काटे आलेत म्हणे. लिहा म्हणे, फुलाला काटे दिलेत परमात्म्याने. दुसरी चूक. ठीक आहे बाबा, लिहितो. अजून पहा म्हणे, छोट्या छोट्या वेलीवर मोठे मोठे फळं आणून ठेवले. हे चिंचेचं झाड किती मोठं आहे, एवढ्या मोठ्या चिंचेच्या झाडाला एवढी एवढी चिंच. ही चूक लिहा. लिहिली. आता थकले बाबा, दुपार झाली म्हणून गेले पुढे प्रवास करता करता आणि झोपले झाडाखाली. झाडाखाली झोपले. ते झाड होतं आंब्याचं. कोणतं झाड होतं ते? आंब्याचं झाड होतं. आणि आंब्याच्या झाडाखाली झोपल्यानंतर पाणी पिले, 2 घास खाल्ले आणि झोपले. वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला. वारा सुटल्यानंतर एक कच्ची कैरी त्याच्या नाकावर टपकन येऊन पडली आणि लाल झालेलं नाक आणि डोळ्यातून पाणी. अरे मेलो मेलो मेलो, बापरे बापरे बापरे. आणि ती कैरी उचलली त्याने, झाडाकडे पाहिलं. बापरे बाप, मेलोच असतो म्हणे बाबा, काय माझं नाक आणि काय डोळ्यातून पाणी. ते संत जवळ आले. अरे तू वाचला म्हणे. म्हणे का? त्या परमेश्वराने टरबूज सारखं इथे एवढं मोठं फळ लावलं असतं तर इथेच चेंदा झाला असता म्हणे तुझा. म्हणजे परमेश्वराने जे फळ कुठे लावायला पाहिजे हे पटतं का म्हणे तुला? हो म्हणे बाबा, पटलं म्हणे. आता एवढा मोठा जर असता म्हणे आंबा 15 किलोचा तर मी दिसलाच नसता. म्हणून कोणतं फळ कुठे लावायचं, कोणती वस्तू कुठे आणायची. केळीला सालपट ठेवलं, डाळिंबाला कडक कवच ठेवलं, बोरीला काटे ठेवले, बाबडाला काटे ठेवले. ही सर्व त्याची किमया
योग्य आहे आणि जो करणारा कर्तार परमात्मा आहे ते जे करतो ते योग्य करतो. पण काही नासमज लोक असतात की जे परमेश्वराच्या सृष्टीला परमेश्वराच्या या गोष्टीला स्वीकारत नाही आणि परमेश्वराची चूक काढतात. ज्या वेळेस त्यांच्यावर अद्दल घडते त्यावेळेस ते मानतात साहेबजी सोडरिये मन रे, साहेबजी सोडरिये रे, साहेबजी सोडरिये रे. पल में राव करे भिकियारी, जीवत छिन्न में मरिये रे, जीवत छिन्न में मरिये रे. अरे त्या साहेब परमेश्वराला भय ठेवा, भय. अरे तो सम्रत आहे, सम्रत. एका पळामध्ये, एका पळात, एका क्षणात जिवंताला तो पाडू शकतो, मारू शकतो, मेलेल्याला जिवंत करू शकतो. असा तो समर्थ आहे. कोण आहे त्याच्यापेक्षा अजून दुसरं? त्या परमेश्वरापेक्षा अजून दुसरा समर्थ कोणीच नाही. पल में राव करे भिकियारी, जीवत छिन्न में मरिये रे. एका पळामध्ये तो, अरे तू राजासारखा आता मानव जन्म हातात घेऊन आला आहे, एका पळात भिकारी होऊन जाशील. असा तू कंगाल, असा तू भिकारी होऊन जाशील. राजासारखा जन्म दिलाय त्याने. पल में राव करे भिकियारी, जीवत छिन्न में मरिये रे. अरे जिवंत आहे, त्याची कृपा आहे बाबा. जन्म दिला आहे त्याने, मानवाचा जन्म, कृपा आहे त्याची. अशा सम्राट साहेब परमेश्वराची भक्ती करा, त्याचं भय ठेवा. नाही तर एका पलात काय होऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून परमेश्वराचं भय ठेवून भजन झालं पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. पण हा मगरुरीमध्ये आलेला जीव असतो, त्यांच्या ह्या गोष्टी आहेत. त्याला वाटतं माझी जोर, माझी जवानी माझ्या बुद्धीने केलं, मला समज होती म्हणून मी करून दाखवलं. संसारामध्ये अनेक लोक अशा मोठ्या करतात, मी करतो, मी करतो, मी केलं, मी केलं. माझं शरीर, माझी पत्नी, माझे मुलं, माझा कारोबार, माझा पैसा. अरे तू केलं काय? हे तू केलं? मग एक चमक निघल्यानंतर का दवाखान्यात पडत फिरतो? हा, थोडस शरीरामध्ये बिघड झाल्यावर धन तसंच आहे, कुटुंब तसंच आहे, मित्र तसेच आहेत, पण असा छोटासा चेहरा मुठ्ठीत घेऊन दवाखान्यात बसतो आणि कसं होईल, कसं होईल, कसं लाव ना आता पैसा. तू केलं ना, तू केलं ना सर्व, मग कर ना ह्या गोष्टी. पण थोडासा शरीरामध्ये बिघड झाल्यावर सर्व मगरुरी त्याची निघून जाते. देकर धाक छाड़ या ममता, मैं जोरन करिए रे. करनहार समरत है न्यारो, तो सुख चुहन सरिये रे. साहेबजी सुडरिये मन रे, साहेबजी सुडरिये रे. अरे तो करतार, साहेब, परमात्मा, सम्राट, त्याचं भय ठेव आणि त्याचं भजन करा प्रीतीने, प्रेमाने, निजमनाने. परमात्मा आपण नेहमी दाखवतो, परमात्मा समजण्याकरिता. परात्परी परमात्मा, अमर, अविनाशी, सत्स्वरूप, कालही होता, आजही, उद्याही राहील, आधीपासून आहे, आजही आहे, उद्याही राहील, असा सत्स्वरूप साहेब परमात्मा. असं त्याचं पद. परमात्मा सुखाचं पद आहे, आनंद स्वरूप आहे, सर्वांना सुख देणे चाहतो. त्याच परमेश्वराच्या आधाराने सर्व सर्व सृष्टी चालते. असा तो सम्राट, हा पारब्रह्म, ही मायापद, असं जे आहे याच्याच आधाराने चालतंय सर्व. आपण जाणतो
पाताळलोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक, ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती, यमाची यमपुरी, असं हे 3 लोक, 14 भवन, 3 ब्रह्मचे 13 लोक, ओंकार, आणि हा परमात्मा. या साहेबाचं भय ठेवा आणि याची भक्ती करा. हा साहेब परमात्मा समर्थ आहे. अशा समर्थ साहेबाचं भजन भक्ती करा. मी केलं, मी करतो हे सर्व सोडून द्या. धन, संपत्ती, परिवार, मुलं, हे सर्व करणहार समर्थ हे न्यारो. अरे तो करणारा समर्थ कोणी न्याराज आहे परमात्मा. तू केलं, मी केलं, मी केलं असं करू नको. दे कर धाक छाड या ममता. ही खोटी ममता सोड. या संसाराशी लागलेली खोटी ममता सोड. याच्याशी जुड. याच्याशी जेव्हा तू प्रीतीने, प्रेमाने जुडशील, अरे तुझा संसार पण सुखाचा होईल आणि तुझं जीवाचं कारज होईल, कल्याण होईल. पण आज साहेबाशी जसं वागतोय आणि ऐकायला तयार नाही. मग जो साहेबाचं भजन भक्ती करणार नाही, ऐकणार नाही, तर मग त्याला दुःखच आहे. आजपर्यंत तरी सृष्टीमध्ये परमेश्वराला सोडून कोणी परमपदाला गेलं नाही, इथेही सुखी राहिलं नाही आणि परमपदाला गेलं नाही. ज्यांनी ज्यांनी परमेश्वराशी प्रीत केली, प्रेम केलं, तडप ठेवली, चाहना ठेवली, भलेही त्यांचा संसार फाटका असेल, पण त्यांनी जन्म सार्थकी लावून परमपदाची प्राप्ती केली. पण तो चटका, ती प्रीत, ते परमेश्वराविषयी आमचा भाव झाला पाहिजे. एक बालक होता आणि त्याचं खाणं, पिणं, राहणं संसारापेक्षा वेगळंच होतं. 14-15 वर्षाचा मुलगा, घरामध्ये सर्व आहे, आई वडील, वस्तू सामुग्री, पण बसलेला एकांतात, लिव लागायची त्याची, नामस्मरण करायचा, प्रेमाने करायचा, प्रीतीने करायचा, काही खेळकूद नाही, घरातलं खाण्यापिण्यात मन नाही. आई त्याला वारंवार यायची, सांगायची. त्याच्या आईचं नाव होतं तृप्ती आणि वडिलांचं नाव होतं कालू मेहता. आई तृप्ती त्याला खाऊन पिऊन तृप्त करण्याकरिता पाणी घे रे बाळा, जेवण कर रे बाळा, पण या बाळाचं कुठे मन लागतंय. अरे वेळेवर जर तुला पागल म्हणतायत, तुझे मित्र तुला चिडवतायत, गावाचे लोक आम्हाला बोलतायत, पण हा बाळ त्याच्या लवलीन भक्तीमध्ये. वडील आले, वडिलांनाही पाहिलं, वडिलांनी चिंता केली, अरे याला काहीतरी झाडा झपाटा करावा लागेल, नाही तर काहीतरी वैद्य बोलवावा लागेल. वैद्याला बोलवलं, सांगितलं हा जेवण करत नाही, अन्न पाणी वेळेवर खात नाही, घरामध्ये एका कोपऱ्यात बसतो आणि काय माहित काय करतो, खूप त्याला रोग आजार लागलेला आहे भयानक. वैद्य आला, वैद्यानेही त्याला पाहिलं. वैद्याने पाहिल्यानंतर त्या बालकाने त्या वैद्याला काय सांगितलं ऐका. वैद्य बुलाया वैदगी पकडी ढंडोले बाह. अरे वैद्य बुलाया वैदगी पकडी ढंडोले बाह. भोला वैद्य क्या जानिए करक कलेजे माह. अरे वैद्य, तू माझा हात ओढून ओढून नाडी पाहतोय का? अरे तू भोळा आहे, तू काय जाणणार मला कोणता आजार आहे? अरे माझ्या काळजात परमेश्वराची लीव लागलेली आहे आणि तू काय माझ्या हाडामासाच्या शरीराला पाहतो रे? वैद्य तू भोळा आहे, माझा रोग वेगळा आहे आणि तू औषध देणारा वेगळा आहे. वैद्याची नाडी त्याने पकडली. दाखव तुझा हात. म्हणजे नाडी पकडण्याकरिता नाही, तर त्याला भक्ती देण्याकरिता हात पकडला त्या वैद्याचा. राम 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 लीव लागून गेली आणि भजन केलं. डोळ्यामध्ये वैद्याच्या पाहिलं, त्या पूर्ण वैद्याच्या अंगामध्ये रोम 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 चालून गेले आणि त्या वैद्याने सांगितलं, माता अरे हा योगी आहे, रोगी नाहीये. आणि त्या बालकाचं नाव होतं नानकजी. असे नानकजी प्रीत भक्तीची
ती तडप भक्तीची परमेश्वराची आहे का? आहे का चोट अशी? अरे आमच्या इथे खाण्यापिण्यात दिवस जात आहे, दिवस कसा घालवावा म्हणून चिंता, रविवारची सुट्टी आल्यावर मोज मस्ती कशी होईल त्याची फिकीर. ही भक्ती नाहीये. भक्ती म्हणजे चोट लागते, अन्न जात नाही, पाणी जात नाही, कुठे जाण्याची इच्छा होत नाही. माझ्या घटात परमात्मा केव्हा येईल, केव्हा मला परमात्मा मिळेल, केव्हा मी परमेश्वराचं सुख घेईल, अशी लीव ज्याला लागते त्याला म्हणतात भक्ती. आणि ती लागली पाहिजे आम्हाला, आणि ती लागली पाहिजे. म्हणून गुरु महाराजांनी पद लिहिलेलं आहे. काय म्हणतात गुरु महाराज? प्रेम लाग्यो हर नाम सुहो, मैं बोली खानर पान. प्रेम लाग्यो हर नाम सुहो, मैं बोली खानर पान. दर्शन दीजो साईया मुझ, अंतर आत्मराम पिया मैं दोरी हूँ. प्रगटोनी दीन दयाल पिया मैं दोरी हूँ. ही प्रीत आहे, हे प्रेम आहे. परमेश्वरा, तू अजूनपर्यंत का नाही मिळाला रे मला? माझे दिवस दुःखाचे जात आहेत, मला अन्न पाणी नाही जात, झोप नाही लागत. हे परमेश्वर पिया, ही आत्म्याची तडप आहे. आत्मकन्या सुंदरी आपल्या पियासाठी अशी तडपून तडपून पुकार करते. तिला अन्न जात नाही, तिला पाणी जात नाही, तिला कोणती गोष्ट सुवाहत नाही. एकही संसाराची गोष्ट तिला इथे सुखी वाटत नाही. फक्त परमात्मा भजन, परमात्मा भजन, परमात्मा भजनामध्ये लीव लागलेली आहे. असं खान पान सर्व विसरून परमात्म्याशी तलप लागलेली आहे. आणि अंतरामध्ये माझ्या तू प्राप्त व्हावा अशी तडप. जाईल का जेवण? तहान लागेल, झोप लागेल, नाही लागत. अशी भक्ती, अशी तडप, अशी प्रीत असेल तर होईल. आणि अशी नसेल तर मग 20 वर्ष चालले तरी चाला. भजतो राम भजो, भजतो राम भजो चालू आहे. सत्संगाने आम्ही जातोय, होत आहे, सत्संगावर सत्संग होत आहे, आपलंही चालू आहे. आणि ही तडप लागली पाहिजे. म्हणून गुरु महाराजांनी ही भक्ताची रीत दाखवलेली आहे. आत्मकन्या कशी रडते परमात्म्यासाठी, पियासाठी. अशी स्थिती भक्तीची होते. जर सच्चा भक्त असेल, अंतर्मनातून परमात्म्याशी जुळणारा, त्याची रीत अशीच होते. काही त्याला संसाराचे सुख भावत नाही. संसारामधलं कोणतीच गोष्ट त्याला सुख देत नाही, समाधान देत नाही, आनंद देत नाही. फक्त भजन, स्मरण, परमात्मा प्राप्ती करण्याची लीव लागलेली राहते. अशी ही तडप. पिया मैं दोरी हूँ, पिया मैं दोरी हूँ. हे परमात्मा पिया, मी दुःखी आहे, माझे दिवस दुःखाचे जात आहेत. तू भेटेल तेव्हाच मी सुखी होईल. सर्व भुलून गेले. असं संतांनी रीत दिलेली भक्ताची. आम्ही रामस्नेही ना म्हणून सांगतोय बरं. हाय का रामस्नेही? आम्ही हाय ना. रामस्नेही परमेश्वराशी स्नेह करणारा रामस्नेही, जो काळाच्या मुखातून सोडवतो आणि परम सुखी बनवतो, अशा रामाचा स्नेह ज्याने केला तो रामस्नेही. किती भजन होत आहे? 3 तास कमीत कमी भजन झालं पाहिजे रे बाबा. 3 तास आपल्याच घरात बसून धारोधार निज मनाने भजन झालं पाहिजे. तो रामस्नेही. भजन झाल्यानंतर सुटला का एकदाचा, केला मी 3 तास घड्याळीच्या काट्यावर भजन नाही. तडप लागली पाहिजे. हे दुःखी कष्टी जीव फिरतायत, हे साहेबाला प्राप्त करण्याकरिता जन्माला आले, यांच्या घटात कसा परमात्मा प्रगट करता येईल त्याची तडप पुढे लागली पाहिजे रामस्नेहीला. असं आमचं जीवन गेलं तर आम्ही धन्य बाबा. नाही तर कुठेतरी मी आमच्या सद्गुरूला लाजवतोय, कुठेतरी त्या सद्गुरूच्या सत्तेला आम्ही कमी करतो आहे. हो, भजन लवली नून करा. काय म्हटलंय? अरे कोणती परिस्थिती आली तरी भक्ती सोडायची नसते. तो रामस्नेही.
कोणती परिस्थिती येऊ द्या, सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, काही होऊ द्या. काय म्हटलंय संतांनी? प्रीत लगी निज नाव की मारी हेली, प्रीत लगी निज नाव की मारी हेली, दिन दिनी दोनी प्रीत हेलिये, दिन दिन दोनी प्रीत. कहे कबीर सा नाव नहीं छोड़िए मारी हेली, कहे कबीर सा नाव नहीं छोड़िए मारी हेली, हार होवे चाहे जीत हेलिए, हार होवे चाहे जीत. राम स्नेही मत छोड़िए मारी हेली, राम स्नेही मत छोड़िए मारी हेली, तन मन धन जल जाय हेलिए, तन मन धन जल जाय. काय सांगतायत संत? रामस्नेह, परमेश्वराचा स्नेह कसा असला पाहिजे? दिन दिन दोन्ही प्रीत. अरे राम स्नेही असेल, अरे त्याचे वाला तर आज 1 तास भजन केलं, पुढच्या आठवड्यात 2 तास, अजून पुढच्या महिन्यामध्ये 3 तास, अजून त्यांच्याकडे 10 वर्षानंतर गेलं तर समाधीमध्ये पूर्ण परिवार दिसलं पाहिजे. पण उलटच दिसतं. पहिल्या वर्षी रोज 1 तास 1 तास भजन, 6 महिन्यानंतर म्हणे अर्धा तास, आणि 4 वर्षानंतर गेलं तर घरीच नाही म्हणे, भजन पण होत नाही. आणि काही नाही काय तर म्हणे दिल्लीला मोठा कारोबार चालू झाला आहे आणि 3 फॅक्टऱ्या टाकलेल्या आहे आणि मुलं बाळ पण घरी नाही आणि त्यांची खूप धावपळ चालू आहे. भक्ती कमी होऊन गेली. अरे 1 तास भजनाची रीत होती, तिच्यावरून अर्धा तास आली आणि अर्धा तासानंतर तर म्हणे हप्त्यातून एकदा कधीतरी आम्ही बसतो आणि करू पुढे. ही रीत आहे का रामस्नेहीची? नाही. अरे सुख आलं म्हणजे परमेश्वराने दिलं, तू नाही केलं, परमेश्वराने दिलं. दुःख आलं माझ्या काही मागच्या कर्मांमुळे, माझ्या मनामुळे आलं. हार होवे चाहे जीत, यश अपयश सुख दुःख चिंता भय काही न ठेवता राम भजनामध्ये लिव लागते आणि दुनी दुनी होत जाते, जास्त जास्त प्रीत होत जाते भजनामध्ये. असं असतं ते भजन, अशी असते ती प्रीत. तन मन धन जल जाय हेलिये, तन मन धन जल जाय. सर्व गेलं तरी एक वस्तू कमी झाली, लोक दुसऱ्या वर्षी म्हणतात काय माहित बाबा, आम्ही 2 वर्षापासून राम 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 करायला लागलो होतो, काय माहित दुकानदारीत चालत नाही म्हणे. मग आम्हाला कोणीतरी सांगितलं गुरुवार करून पहा, मग आम्हाला कोणी सांगितलं ते मोठे बाबा महाराज आहे त्यांचा सत्संग ऐकायला जा, मग आम्हाला कोणीतरी सांगितलं अजून कोणती भक्ती आहे त्या भक्तीमध्ये जाऊन पहा. अरे कच्चा झाला. परमात्मा प्राप्तीचा भेद आल्यानंतर, भक्ती आल्यानंतर छोट्याशा संसाराच्या गोष्टी काही कमी जास्त झाल्या तर परमेश्वराकडे बोट जात आणि भ्रमित होऊन जातो आणि काळाचा जीव होऊन जातो. असा रामस्नेह नसला पाहिजे. हार उभे चाहे जीत, तन मन धन जल जाय. काहीही प्रसंग आला तरी, काहीही प्रसंग आला तरी भक्तीमध्ये प्रीत कमी झाली नाही पाहिजे. त्याची रीत ती चुकीची आहे. भक्तीची रीत डबल होते, तीच रीत खरी आहे. आणि गुरु महाराजांनी संतांनी सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे गुरु महाराजांनी? प्रीत कशी असली पाहिजे आणि ती दिसते त्याच वेळेस साहेब तुमचं ऐकेल, संतांचं ऐकेल साहेब, आणि ऐकणार. प्रीत मध्ये आम्ही कमी पडतोय, रीत मध्ये आम्ही कमी पडतोय, निज मनामध्ये आम्ही कमी पडतोय. गुरु महाराजांनी म्हटलंय औरत हेत भरतार मी न जड प्रीत पिछाणो, अलचित बासा पेप जोक दर्द पर आणो, ससी चकोर हित जान राग में मृग बुलाया, पारे वे निह नार पतंग दीपक गेह गाया, ऐसा चित मन चाहिए सायब सुन जीव, जब माने सुख राम कहे हरिजन की हर पीव. असं चितमन आहे का? कसं चितमन? औरत हेत भरतार, औरत हेत भरतार. पहा हे लक्षण.
असं चितमन रामस्नी परमेश्वराच्या भक्ताचं आहे का? स्त्री असते आधीच्या काळामध्ये, ज्या स्त्रीचं आपल्या पतीवर प्रेम असतं आणि तिचा पती ज्या वेळेस देह त्यागतो तर ती स्त्री स्वतः त्या पती सोबत जडून जात असायची पतीच्या प्रेमामुळे. या स्त्रीचं आपल्या पतीवरच एवढं प्रेम होतं की पतीचा देह सुटला की ती त्याच्या सोबत जडून जात असायची. का जडायची? लोकांची मर्यादा, लोक काय म्हणतील, कोणाला काय वाटेल म्हणून नाही, तिचं प्रेमच त्या पतीशी असं होतं की ती त्याच्यासोबत देहासोबत ती जडून जात असायची. प्रेम ते लक्षण होतं. मिन जड प्रीत पिछानो. मासोडी पाण्यातून बाहेर काढलेली मछली, पाण्याच्या बाहेर मासोडीला काढलं जाते का? मरून जाते. जसं मासोडीचं पाण्याशी प्रीत आहे, त्या स्त्रीचं आपल्या पतीशी प्रीत होती, अग्नीमध्ये जडून जात असायची. असंच अलचित बासा पेप भुंगा. अरे कमळाच्या फुलामध्ये हा जातो आणि कमळाचे फुलामध्ये पाकळ्यांमध्ये तो बसतो. त्याची इतकी प्रीत असते त्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये फुलांमध्ये की तो भुंगा लाकडाला छेदन करू शकतो, झाडाला लाकडाला तो छेद करू शकतो. पण त्या भुंग्याचं त्या कमळाशी प्रेम असं आहे की तो कमळामध्ये गुदमरून जातो पाकळ्या बंद झाल्यावर, पण त्या कमळाला छेदन करत नाही आणि त्याला तो फाडून बाहेर येत नाही. का? प्रेम, प्रीत. असं यांचं जो रोगीच्या हातापायाला काही घाणेरडं रक्त असेल, जखमा झाल्या असेल तर जोक लावायचे आणि ती जोक लागली की त्या रक्ताशी एवढी प्रीत करते, ते रक्त घाणेरडं घेऊन ती पिऊन फुकते. तिला माहिती मी मरेल, पण प्रीत त्याची रक्ताशी आहे. मरून जाते पण सोडत नाही, रक्त पिणं सोडत नाही. शशी चकोर हे लक्षण दिलेत. हा चकोर पक्षी चंद्राकडे पाहतो, चंद्र जसा आला एक टक त्याच्याकडे पाहतो, चंद्राशी तो इतका पाहतो, इतका जुडतो, नजर हटत नाही त्याची. अशी चकोर पक्षीशी चंद्राशी प्रीत आहे. पतंगा दीपक वर जाऊन जडून जातो, त्याला त्या पतंगाला दीपक इतका आवडतो, इतकं प्रेम असतं, तो त्या पतंगा त्या दीपक वर जाऊन जडून जातो, त्याचे पंख जडतात, तिथेच पडतो प्रेम. हे सर्व प्रेम आणि प्रीतीचे लक्षण आहेत. जर हे प्राणी असून पक्षी असून त्यांचं प्रेम त्यांची प्रीत ते सोडायला तयार नाही, मग रामस्नेही झालेला असेल तर त्याची प्रीत भक्तीशी सुटली पाहिजे का? नाही सुटली पाहिजे. हे ते गुरु महाराजांनी सांगितलंय. पारवे नेह नार. अरे कबूतर नर मादा असतात, कबूतर नर मादा असतात. दोघांना आधीच्या काळामध्ये रीत होती, दोघांना घेऊन जायचे, राजकारभार चालायचा, इकडे तिकडे संदेश द्यायचा असेल तर एक कबूतर आणि एक नर आणि मादा जोडी घेऊन गेले. त्या मादाला जर तिकडे सोडून दिलं आणि हा कबूतर इकडे घेऊन आला तर हा कबूतर आपल्या स्त्रीशी इतकं प्रेम करतो की तिच्याच कडे जाऊन थांबतो, मध्ये कुठेही तो भटकत नाही. आता बघा हा पक्षी किती हुशार असेल, काय त्याचं प्रेम असेल. अरे या भागात त्याला सोडून दिलं दुसऱ्या गावात, दुसऱ्या देशात, आणि त्याला तिथून जर सोडलं तर तो आपल्या स्त्रीकडेच येऊन थांबतो, बाकी तो कुठेही भटकत नाही, थांबत नाही. काय त्याची प्रीत, अशी प्रीत. अशी प्रीत ऐसा चितमन चाहिए, चाहे बसू सुन जीव तब माने सुकरा होत हे हरिजन की धरती. तेव्हा तो परमात्मा ऐकेल ना. अशी प्रीत आहे का? अशी प्रीत असली पाहिजे परमेश्वराच्या नामाशी, भक्तीशी. हे लक्षण हे सांगितलंय गुरु महाराजांनी. भजनामध्ये अशी प्रीत पाहिजे. अरे जितकी संसारामध्ये त्याच्यापेक्षा अर्धी तर कर बाबा, नको यांच्यासारखी करू. हे पक्षी प्राणी असून
आपलं जीवन, आपलं धर्म, आपली प्रीत, आपली रीत सोडायला तयार नाही. आणि संसारातले माणसं तुम्ही जितकं प्रेम तुमच्या कुटुंब, मुलांवर, पत्नीवर, परपंचावर करता त्याच्यापेक्षा अर्ध तर परमात्म्याशी करा. तेवढंही नाही करत. मग आता याच्यापेक्षा काय सांगावं. संत तुलसीदास आणि त्यांची पत्नी लग्न झाल्यानंतर पत्नी माहेरी गेली आणि संत तुलसीदासांना आठवण आली, आपण पण जावं सासरवाडीकडे. आणि गेले. वारा वादळ होतं, खूप धो 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 पाऊस होता, नद्या वाहत होत्या, मुसळधार पाऊस होता. आता आठवण आली, जायचंय. नदी काठावर गेले. लाकडाचा ओंडका आहे म्हणून एका प्रेतावर बसले आणि त्याच्यावर बसून इकडच्या तिकडे पार झाले. गावात आले सासरवाडीला. त्यांना वाटलं पत्नीने मागे दोर टाकून ठेवलेला आहे खिडकीमध्ये आणि लटकलेला साप होता. त्या सापाला धरून ते खिडकीवरून चढून मध्ये गेले. ओले चिंब. पत्नी पाहते, तुम्ही कसे आले मागच्या दरवाजाने? म्हणे तू दोर बांधलेला होता. म्हणे मी कशाला दोर बांधू? अरे नदीतून कसं आलं? म्हणे लाकडाचा ओंडका वाहत होता. अरे असं कसं झालं? तेव्हा सर्व चर्चा झाली. तेव्हा समजलं की एका प्रेतावर लाकड समजून तुम्ही आले आणि सापाला दोर समजून एवढ्या वरती आले. माझ्या प्रीतीमुळे तुम्ही इतकं करू शकतात. अरे याच्यापेक्षा अर्ध प्रेम जर तुम्ही राम भजन केलं तर तुमचा मोक्ष होऊन जाईल. आणि तुलसीदासांना ती चोट लागली आणि संत तुलसीदास झाला. अरे असा उपदेश त्याच्या पत्नीने केला. काय म्हणतात? हाड मास का देह मम तापर इतनी प्रीत, हाड मास का देह मम तापर इतनी प्रीत, तासु आधी राम भजन अवसी मिटही भवभीत. याच्यापेक्षा अर्धी जर प्रेम तुम्ही केलं, तुमचं भवभीत म्हणजे तुमचं भवसागराची भीती, भय मिटून परमात्मा भेटून गेला असता. म्हणजे संसाराच्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेम करणं सोडू नका, पण त्याच्यापेक्षा अर्ध तर राम भजनामध्ये ठेवा. जैसो प्रेम जगत सुतेरो, जैसो प्रेम जगत सुतेरो, ऐसो साहेब सू लागे बे, ऐसो साहेब सू लागे बे, तो सुन तीरता बारन लागे, तो सुन तीरता बारन लागे, नाव तुरत घट जागे बे. जितकं प्रेम तुमचं पत्नीशी, मुलाशी, आईशी, वडिलांशी, संसाराशी, धनाशी, धन परिवार कुटुंबाशी जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा अर्ध प्रेम त्या परमात्म्याशी जरी लावलं तरी तुमच्या घटामध्ये तो सतशब्द, ते निज नाम, परमात्मा भक्ती प्रगट होऊन जाईल. अहो तुमचा मानव जन्म सार्थकी लागेल, जन्म मरणाचं दुःख सुटेल, 84 लक्ष योनीतून मुक्त व्हाल, परमपदाची प्राप्ती होईल. आणि त्या साहेबाशी प्रेम करावं म्हणून तुम्हाला जन्म दिला. संसाराशी प्रेम करावं म्हणून आला का? गर्भवासामध्ये तो करार केला होता का? गर्भवासाचा करार काय म्हणतो? रात दिवस मी परमात्मा तुझ्याशी जुडेल, तुला सोडून मी दुसरं पाहणार नाही, मनात येऊ देणार नाही, काही कुठल्या विधी करणार नाही, तुझ्याशी जोडून राहील. असा करार करून जर मानव जन्म हातात मिळवला आणि इथे आल्यानंतर तर परमात्माचं भजन नाही, भक्ती नाही, भक्ती केली तर ढिलाई होते, ढिलाई केल्यानंतर सोडून देतो. विचार करा मग, असं प्रेम प्रीत आमचं कमी आहे का जास्त आहे ते रामस्नेने विचार करा. 30 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 18 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, आमची भक्ती वाढते आहे का घटते आहे का? भक्तीची रीत कशी आहे? दिसत ना ते, दिसत ते. प्रीतनाची पेची पायी संतो, प्रीतनाची पेची पायी,
मुंगी वस्तु को सुंगी जाने, हाना नफो नहीं भाई. तोटा आहे तोटा. कसा तोटा आहे? अरे परमपदाची प्राप्ती करून देणारे संत सद्गुरू साहेबाचं भजन भक्ती दाखवतात आणि त्या साहेबाच्या भजन भक्तीमध्ये अशा संत सद्गुरूंची प्रीत आहे का? अरे परमपदाचे अधिकारी तेच तुम्हाला परमपद देतील असे साहेब संत सद्गुरू, त्यांच्याशी प्रीत आहे का? प्रेम आहे का? किती तुम्ही त्यांना काय समजताय? मुंगी वस्तू को सुंगी जाणे, अशा वस्तूला परमपदाची प्राप्ती करून देणाऱ्या संत साहेबाच्या भक्तीला त्यांना आम्ही एकदम सहज छोट समजतोय. तोटा आहे आमचा तोटा. आणि ती प्रीतचे लक्षण आहेत. तुमचं संसारामध्ये प्रेम प्रीत आहे का साहेबामध्ये आहे, संतांमध्ये आहे, ते लपलं जात नाही. तुम्ही किती बोला, इथून किती सांगा तुम्ही आणून आणून, पण प्रीतन छिपे छिपाई संतो, प्रीतन छिपे छिपाई. चेहरा पाहिल्यानंतर समजून जातं. हे संतांचे वाक्य आहेत, माझे नाही. चेहऱ्यावर समजतं भजन किती झालंय, तेज किती आहे, संसाराच्या सुखाची वाट पाहतोय का भक्तीची वाट पाहतोय, हे सर्व संतांना समजतं. आणि आम्ही बोलायला काय सांगायचंय, कोण पाहायला येतं सांगून द्या, हो 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 चालू आहे बरं, एकदम व्यवस्थित मान हलवून सांगून दिलं, असं नाही होत. अरे मुंगी सारखा छोटा जीव धर्तीवर चालणारा, त्याची चाहूल त्याला समजते, मग तुमची रीत त्याला समजणार नाही का? तुम्ही फसवताय का फसताय? सर्व समजतं त्याला. म्हणून प्रीतची रीत कमी करू नये. कसर काढावी आमची. का माझं भजन कमी होतंय, का माझा विश्वास कमी होतोय, का मी गुरु कार्यामध्ये कमी पडतोय, या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिजेत. रामसणीचा विवाह आहे म्हणून रामसणीवर सत्संग जास्त आहे. भजन करण को आलसी, भोजन को तयार. हे मन आमचं असं असेल तर रीत बरोबर नाहीये, चुकीची रीत आहे आमची. भजन नामस्मरण आपल्या घरात धक्का लागू देत नाही. गादीवर बसा, शॉल बांधून घ्या, थंडीचे दिवस येतं, गरमी होते तर 2 पंखे लावा, कूलर लावा, एसी लावा. भजन करायला धक्काही लागू देत नाही. रामदोरामध्ये गाद्या बिछवून ठेवलेल्या आहेत, थंडगार कूलरची हवा येत असते. रोज 2-3 टाइम रामसनी भक्त आमचे तिथे गादी सवारून ठेवतात, पट्ट्या ओढून ठेवतात. या भजन हॉल मध्ये नामस्मरण होईल म्हणून, नामस्मरणासाठी इतकं सहज सुंदर भजन होईल, पण नाही. 1 तास 2 तास भजन करायला आमचं चित्तमन लागत नाही. घरामध्ये बसलं तरी धक्का लागू देत नाही. ही भजनाची रीत आहे का? आणि संसाराच्या कामाकरिता भजन करे सुख सेल में, हासल दे तन खोय, जब लगतो सुख राम कहे हरसु हेतन होय. भजन करताना एवढं सुविधा, असं अधर, थंडीच्या दिवसात पांघरून घ्या, उन्हाळ्याच्या दिवसात असं बसा, बिलकुल. आणि संसाराचे काम, अरे शेतीचे काम असतील, काही व्यापार असेल, काही कारोबार असेल, तहान पाहत नाही, जेवण पाहत नाही, घामाने अंग भिजलेला पाहत नाही, चालावं किती लागतं पाहत नाही. उठ बस फिरणं चालणं, पैसा कमवायचा आहे, धन संपत्ती कमवायची आहे, रिश्तेदारी टिकवायची आहे, समाजामध्ये चालायचं आहे. किती कष्ट पडले, समाजाची मर्यादा, किती कष्ट पडले, धन संपत्ती गोळा करायची आहे, पूर्ण शरीराला थकवा येतो, तिथे त्याला आळस पण येत नाही. आळस नाही येत तिथे त्याला, कंटाळा येत नाही. आणि भजनाला 1 तास करायचं म्हटलं तर धक्का लागू देत नाही. अरे ही प्रीत आहे का? जब लगतो सुखराम कहे हरसु हेतन होय. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, तुमचं परमेश्वराशी प्रेम नाहीये, प्रीत नाहीये, म्हणून असे लक्षण दिसतायत. ही कसर आम्ही काढली पाहिजे का नाही काढली पाहिजे? काढायची आहे. म्हणून भजन करायचंय. ही कसर आमची काढा आणि भक्ती करा. काय म्हणतायत गुरु महाराज की हे सद्गुरु संत आम्हाला अशा पद्धतीने परमात्म्याचं भजन करायला लावतायत. हा रोग मिटावा, दुःख जावे, जीवाचं कारज व्हावं, साहेबाशी प्रीत लागावी, हे सद्गुरूंची तळमळ असते.
आणि सद्गुरु सांगतात, काय म्हणतायत संत कबीरजी, सतगुरु बेदिक लग सब रोगी, सतगुरु बेदिक लग सब रोगी, हे राम जी भजे जारी कायन रोगी, राम जी भजे जारी कायन रोगी, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी, दूधरा दूध पानी रा पानी, दूधरा दूध पानी रा पानी, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी. सद्गुरूंनी काय सांगितलं? इमरत बाणी, अमृत बाणी. अमृत बाणी आहे सद्गुरूंजवळ. विषय विकार वासना मोह ममता खोटी संसाराशी सुटावी आणि परमात्मा रामाचं भजन करावं, असं सद्गुरू खरे रोग दूर करणारे वैद्य आहेत. आणि ते सांगतात राम भजन करा म्हणून. का करा राम भजन? कारण की राम भजन केल्याने रामजी भजे जारी कायान रोगी. अरे या कायने राम भजन केलं तर इथे सुद्धा सुखी राहील आणि परमपदाला जाईल. सतगुरु पू सब में हूँ भंवरा, सतगुरु पू सब में हूँ भंवरा, राम जी भजे जारो काई करे जमरा, राम जी भजे जारा काई करे जमरा, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी. सद्गुरु ज्ञान सांगतायत, राम भजा म्हणून म्हणतायत. काय करेल तो यमराज? जो यमराज दुःख भोगवणारा आहे तो राम भजन करणाऱ्याला पाहत सुद्धा नाही, मर्यादा पाडतो. अजून काय सुख पाहिजे आम्हाला? अरे जो यमराज एवढा बलवान दुःख देणारा तो राम भजन करणाऱ्याकडे पाहत नाही, फार त्याला कर्म भोगवत नाही. जन्म जन्माचे कर्म घेऊन आलेला आहे. अनेक वेळा जन्मून जन्मून एवढे कर्म केले, राम भजन केल्याने ते कर्म मिटतात, सुखी होतो, परमपदाचं अमर सुख त्याला मिळतं. हे सद्गुरु बाणी, हेच तर सद्गुरु अमृत देताय, आम्हाला सांगताय की करा राम भजन म्हणून. आणि परमात्मा मिळेल, कुठे मिळेल? कहत कबीरा सुनो भाई संता, घट के भीतर पाया रे कंता, घट के भीतर पाया रे कंता, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी, बोल्या मारा सतगुरु इमरत बानी. कुठे मिळेल तो कंता? करतार परमात्मा तुमच्यातच मिळेल, आत्म्यातच मिळेल, बस दुसरं ठिकाणच नाही. तुमच्यात परमात्मा मिळेल, घटामध्ये परमात्मा मिळेल. राम भजन करा, हे राम भजन करा. धन्य आमचे रामस्नेही. त्या कुंभमेळ्यामध्ये लोक स्नान करून पवित्र होणे चाहतात, मुक्ती मोक्ष पाने चाहतात. कुंभमेळा लागलेला आहे, तिथे किती लोक जात आहेत आणि काय चाहतायत ते? की आम्ही सुखी व्हावं म्हणून जात आहेत, सुखी व्हावं म्हणून जात आहेत. आणि तिथे आमचे रामच नाही, त्या ठिकाणी आमचे रामच नाही. मीडियामध्ये सुद्धा आलं, रोजचे 10 लाख लोकांना राम 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 करायला लावतायत. किती लोकांना? 10 लाख लोकांना रोजचं राम 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 कानावर येतंय, मुखाने बोलतायत. हाय हल्लो छोडो आणि राम राम बोलो, हाय हल्लो छोडो आणि राम राम बोलो. इकडने बोलला की तिकडने तो झुंडचा झुंड बोलतो राम 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 राम. आणि जाता येते दर्शनाला, तीर्थाला, पण त्यांच्या घटात परमात्मा मिळण्याचा मार्ग चालवून गेला. राम 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 राम, ही रीत आहे. आणि ते करता पण प्रेमाने.
पूर्ण हात वरती करतात, राम 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 म्हणतात, कारण की ते त्या सिस्टीमने प्रोसेसने चालतात. तोपर्यंत त्यांना चालायचंच आहे अर्धा तास. तेवढ्यात आमचे रामसनेती ते अर्ध्या तासामध्ये चान्स मारून घेतात. त्या कठड्यातून त्याला इकडे जायचं नाही, इकडे जायचं नाही. मग तो तक 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 करतोय बिचारा, तेवढ्यात तर राम राम त्याच्या कानावर येतंय. कोणी अयोध्येला, कोणी कुंभमेळ्यामध्ये, हा, कोणी पंढरपूरला, कोणी नाशिकला, हरिद्वारला. अरे आमचे रामसुनी सकाळी 4ला उठतात, 5ला तयारी करतात, लगबगीने पडतात. जिथून आमचे ते भक्त येतील आणि जातील कुठे दर्शनाला, तेवढ्यात त्यांना पकडायचंय तिथे आणि राम 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 करून घ्यायचंय. बसायला खुर्च्याही राहत नाही, हो, उभं राहावं लागतं. उन्हाताणात थंडीमध्ये जातात, आहे ते खातात, परत दुसऱ्या दिवशी टीम तयार. असे करणारे आमचे रामसनी धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. दिन दिन सोनर नारी जुग में, दिन दिन सोनर नारी. साहेब काज जुरे निसवासर, कुबुद प्रीत सुटारी. अरे साहेबाला प्राप्त करण्याकरिता तळमळ लागलेली आहे. माझ्या घटात परमात्मा यावा, मी परमात्मा प्राप्त केला, दुसऱ्याला परमात्मा मिळावा. जी बुद्धी माझी त्रिगुणी मायेशी लागली होती, जी बुद्धी मला संसारामध्ये, विकारामध्ये, वासनेमध्ये आणि त्रिगुणी मायेच्या भक्त्या केल्याने मी सुखी होईल, अशी माझी दुर्बुद्धी होती, ती आता खरी बुद्धी झाली. ती राम भजनामध्ये लागते, साहेबाच्या प्रेमामध्ये लागते, साहेबाच्या भक्तीमध्ये लागते. तीच खरी बुद्धी. आणि जी बुद्धी तुम्हाला परमात्म्यापासून वन काळामध्ये कोणतंही काम करायला लावते, ती दुर्बुद्धी आहे. जन्म वाया जातो तिच्याने. असं कार्य, असं भजन, असं उमंग आला पाहिजे. अरे पायामध्ये घुंगरू वाजले पाहिजे. सद्गुरु संतांच्या दर्शनाला जाताना, गुरु कार्य करताना उमंग आला पाहिजे. जसं घरामध्ये लग्न कार्य असल्यानंतर किती पेटून उठतो आम्ही, 1 महिना झोपत नाही. कर्ज काढलं, पैसा आणला, व्यवस्था केली, स्वयंपाकी आणला, नातेवाईक कुठे झोपतील, कोण काय होईल, हे गुरु कार्यासाठी आमची तळमळ आहे का? आहे का आमची अशी स्थिती? भजन भक्ती कार्य वाढवावं म्हणून, साहेब घटामध्ये परमात्मा प्राप्त करून देता यावा म्हणून अशी आमची रीत होते का? हे रामसनी धन्य आहेत. 10-10, 15-15 दिवस जातायत, आनंदाने करतायत, बिलकुल जबरदस्ती नाही. अरे साहेबाचं कार्य करतायत, आणि जो साहेबाचं कार्य करतोय, साहेब त्याच्या करता काय नाही करेल. हा, जे निज मनाने धारोधार भजन करतात त्याचे विकार जातात. निज मनाने धारोधार भजन केल्याने विकार जातात. आणि तुम्ही साहेबाचं कार्य करता, गुरु कार्य करता, परमात्म्याची ज्ञान भक्ती चर्चा करता, परमात्मा तुम्हाला सुख देतो. अशी रीतही करतायत रामसनी आमचे. आणि हे अमृत, हे महाकुंभ 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 पुऱ्या जगात चर्चा चालू आहे, भारतामध्ये चर्चा चालू आहे, पेपरात बातम्या येत आहेत, टीव्ही मध्ये बातम्या येत आहेत. महाकुंभ काय, का होतो हा, याचा इतिहासामधला काही तुम्ही अभ्यास केला का? काही लोकांनी याचं खरं चिंतन केलं का? अरे ज्या वेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनाच्या वेळेस देवता आणि राक्षस सुमेर पर्वत टाकला, आणि तो वासुकी नावाचा सर्प, त्याच्याने ते मंथन केलं. देवता आणि दानवांचं ठरलं, याच्यातून जे निघेल ते अर्ध अर्ध वाटून घ्यायचं. आणि झालं समुद्र मंथन. वेगवेगळे रत्न निघाले, लक्ष्मी निघाली, अनेक निघालं. त्याच्यातून अमृताचा कळस निघाला. काय निघाला? अमृताचा कळस निघाला. अमृताचा कळस निघाला आणि ते देवता दानव, महाकुंभ काय आहे आणि खरं अमृत काय आहे ते ऐकण्याकरिता अमृतच समजलं नाही लोकांना काय ते. आणि ज्या वेळेस ते अमृताचा कळस देवता आणि दानव मध्ये चढाओढ लागली, विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि तो अमृत कळस राक्षसांपासून वाचवून देवांपर्यंत पडवला. मग तो कळसचे 4 थेंब ज्या ठिकाणी पडले, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक, अशा 4ही ठिकाणी जे अमृताचे थेंब पडले, त्या 4ही ठिकाणी होतो महाकुंभ. 4 अमृताचे थेंब कळश मधल्या पडले म्हणून तिथे तो महाकुंभ प्रयागमध्ये, हरिद्वारमध्ये, नाशिकमध्ये, उज्जैनमध्ये होतो.
की देवांनी आणि राक्षसांनी मंथन समुद्राचं ज्यावेळेस त्या ठिकाणी केलं, अमृताचा कळश निघाला. ते अमृत कळश जेव्हा देव घेऊन जात असताना त्याचे 4 थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक येथे पडले आणि त्याला पवित्र म्हणून त्या ठिकाणी स्नान करणे, त्या मेढ्यात जाणे, त्या नदीच्या जागेवर जाऊन त्या कुंभमेढ्यामध्ये अनेक साधू येतात भारतातले वेगवेगळे, ते त्या मुहूर्तावर स्नान करतात. लोकांची इच्छा होते की आम्ही सुद्धा त्या पवित्र जळामध्ये स्नान करू, आमची मुक्ती होईल, आमचा मोक्ष होईल, आमचे पाप कर्म कटतील. अशा हेतूने ते महाकुंभमध्ये किंवा कुंभमेढ्यामध्ये जात आहेत. बरोबर. आता विचार करा, गुरु महाराजांनी आणि संतांनी खरं अमृत कशाला म्हटलंय? ऐका, तिथे गेल्यानंतर खरंच तुमची मुक्ती होईल, मोक्ष होईल, कर्म कटतील नाही कटतील माहित नाही, पण संतांनी सांगितलेलं अमृत जर तुम्ही घेतलं तर नक्की आमच्या जीवाचं कल्याण होतं. अमृत कोणतं आहे? अहो, हे जर अमृत असतं, ज्याला अमृत म्हणून जर पिलं जातं आणि ते खाली आलं आणि देवांनी घेतलं, मग ते खरं अमृत असतं तर मग देवांची रीत का बदलत नाहीये? अमृत 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 म्हणून जर एवढं त्याला मानतायत आणि अमृताचे फक्त 4 थेंब पडलं म्हणून एवढा मोठा तिथे मेळा भरतोय, खरं अमृत काय? संतांनी म्हटलंय, अमृतनी का कहे सब कोई, अमृतनी का कहे सब कोई, पीवे बिना अमर होवे न कोई, अमृतनी का कहे सब कोई. अमृत 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 बोलतायत. अमृत पिल्याशिवाय अमर होतही नाही आणि ते मिळतही नाही. चर्चा तर चालू आहे अमृताची. कोणी काय अमृत बसे पाताला, कोणी म्हणतं अमृत पाताळामध्ये आहे. अहो, पाताळामध्ये अमृत असेल तर नाग लोक क्यों ग्रासे काला, काळ त्या नाग लोकाला का ग्रास करून घेतो? पाताळात अमृत येतं का होतं असं? अमृत असलं आहे तर मग काळाने ग्रास केलंच नाही पाहिजे. कोई कहे इमृत स्वर्गामाई, देवलोक क्यों खिरखिर जाई. कोणी म्हणतं अमृत स्वर्गामाई, कोणी म्हणतं स्वर्गामध्ये देवलोकामध्ये अमृत आहे. तर मग हा देवलोक का परत परत नाश पावतो, का मिटून जातो? म्हणजे स्वर्गामध्ये खरा अमृत नाही. कोई कहे अमृत समुद्रामाही, कोणी म्हणतं समुद्रामध्ये अमृत आहे. बडवा नल क्यू सोकत ताई, समुद्राला सुद्धा बडवा नल सोकून घेतो. कुठे मग अमृत? कोई कहे अमृत शशी में बासा, घडे बडे क्यू होय विनासा. कोणी म्हणतात चंद्रामध्ये अमृत आहे. अरे, चंद्रामध्ये अमृत येतो तो पण छोटा मोठा होतो. कोणी स्थिर नाहीये, अमर नाहीये. अमृत घेतलं तर मग सदाकरिता अमर असला पाहिजे, टिकला पाहिजे तो. अमृत घेतलं ना मग त्याचा परिणाम का दिसत नाहीये? पाताळात दिसत नाही, स्वर्गात दिसत नाहीये, चंद्राकडे दिसत नाही, समुद्राकडे दिसत नाहीये. अमृत है सब बातों की बाता, अमृत है सब बातों की बाता. बाता आहे फक्त या फक्त बाता आहेत. अमृत बहे संतन के साथा, अमृत बहे संतन के साथा. अहो, हे सर्व अमृत म्हणून करतायत, पण स्वर्गातले देवांकडे असेल तरी ते स्वर्गाचा राजा जात, देवांना पण यावं लागतंय. पाताळामध्ये म्हटलं तर नाग लोक ग्रासला जातोय काळाच्या ह्याच्यात. समुद्रामध्ये बडवा नल सोकून घेतोय. चंद्राला छोटं मोठं व्हावं लागतंय. खरं अमृत संतांकडे. अमृत आहे संतन के पासा, दरिया अमृत नाम अनंता, जाको पिये पिये अमर भय संता. संतांकडे असलेलं अमृत मृत्यू लोकामध्ये
त्या साहेबाचं, त्या परमेश्वराचं प्राप्तीचा भेद रामनाम जे संत देतात, ज्ञानाने कसर काढतात, भ्रम दूर करतात आणि नाम अमृत देतात, ते नाम अमृत ज्यांनी ज्यांनी पिलं ते अमर झाले, खऱ्या अमर लोकात गेले. गुरु महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलेलं आहे? गुरु महाराज म्हणतात, साधा संग ज्ञान सुन लीजे, इम्रत नाव निसोदिन पीजे, संगत इम्रत ज्ञान विचारा, अनंत कोट साधू जन तार्या. गुरु महाराजांनी म्हटलंय, अमृत काय आहे याचा भेद सांगतो. गुरु महाराज म्हणतात, मी सांगतो. कोणता? साधूच्या संगतीत ज्ञान ऐकल्याने व नामरूपी अमृत प्रत्येक क्षणाला प्या. जेव्हा सद्गुरु, खरे संत, परमात्म्याचे प्राप्त करून देणारे खरे संत सद्गुरु असतात, यांच्या शरणात जा. हे ज्ञानामृत ऐकलं की राम नाम रूपी अमृत क्षणोक्षणी प्या. हे ज्या वेळेस तुम्ही घ्याल हेच खरं अमृत आहे. नाही तर अमृत निको कहे सब कोई, पीवे बिना अमर नाही होई. हे महाकुंभ मध्ये आमचे संत अमृत देत आहेत. राम नाम का भर भर प्याला, राम नाम का भर भर प्याला, पीवे और पिलावे रे मुझको ऐसा सतगुरु भाई, ऐसा सतगुरु भावे रे मुझको ऐसा सतगुरु भाई. काय राम नामाचे प्याले, राम 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 राम. 10 लाख लोकांना थांबणार आहे का आमचं कार्य? थांबणार नाही. गुरु महाराजांनी अनुभव दिलाय. उत्साह कमी करू नका, थांबू नका, करा. एक महाकुंभ नाही, सर्व महाकुंभ आणि सर्व ठिकाणी कार्य चालेल. आता हे तुम्ही आम्ही करायचंय. साहेबांनी दिलं आमचं भाग्य. राम नामाचा प्याला, राम नाम आलं, अरे अमृत देतोय आपण, हे फुकट. काही कष्ट नाही, त्रास नाही, काही स्वार्थ नाही, कुठल्या प्रकारचं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. की जे राम नाम घेतल्याने कर्म दूर होतात, परमात्मा प्राप्त होतो, काळाच्या दुःखातून मुक्त होतो. असं राम नामाचा अमृत भर भर प्याला, प्यायचंय, राम राम घ्यायचंय, द्यायचंय, चालू आहे कार्य. हे राम नाम आहे आणि ते राम नाम जो घेतो तोच अमरपदाला जातो. हे खरं अमृत आहे. गुरु महाराजांची रीतच सुखाची आहे. संतांनी ही रीतच भक्तीची अशी दिलेली आहे आणि हे चालू आहे. रामच नाही सांगतात, प्रत्येक कार्याची सुरुवात रामनामाने करा. राम नाम घ्या, भाग्य जागवा. राम नाम घ्या, भाग्य जागवा. कार्याची सुरुवात राम नामाने करा. असंभव काम संभव होतील, असंभव काम संभव होतील. मुलांना मुलींना शिक्षणात पुढे आणा, व्यसन सोडा. असं सर्व गर्जना करून करून राम नाम दिलं जातंय. काळ बदललाय, अनेकांना सुखी व्हायचंय. सुखासाठी सर्व कोणी तीर्थाला जात आहे, कोणी यात्रेला जात आहे, कोणी धामावर जात आहे, कोणी महाकुंभ मध्ये जात आहे. आणि सुखाची रीत आदि सद्गुरु महाराजांनी जी दाखवली ते राम नाम, ते भजन, ती रीत, ती भक्ती दाखवायला रामच नाही चालू आहे, करतोय. आणि याच रीतीने भाग्य जागृत होतील. आणि हे रामायणामध्ये सुद्धा दिलेलं आहे. रामायणामध्ये सुद्धा दिलेले, नाही कली करमन भगती विवेकू, राम नाम अवलंबन एकू. एकच हे राम नाम, बस. जे राम नाम आपण सांगतोय ना, हेच राम नाम. फक्त एक राम नाम अवलंबन करा. कलियुगामध्ये राम नामाचा स्वीकार करा. बाकी तुमचं जे काही असेल, कर्मकांड असेल, ज्ञानकांड असेल, उपासना कांड असेल, अशा अनेक विधीने भक्ती करण्याची रीत असेल, रामायण स्वतः आलेला श्लोक आहे. कलियुगामध्ये
कलियुगामध्ये रामनामाचं अवलंबन करणे हेच खरं आहे आणि बाकीच्या कोणत्याही गोष्टी नाही. मग तेच रामनाम तर आपण सांगतोय ना, काही चुकीचं आहे का? संतांनी सांगितलं. तुम्ही आधार पाहिला ज्ञानाचा तर अनेक ठिकाणी रामनामाचं असं आलेलं आहे. मग हे रामनाम भक्ती म्हणून देतायत, घेतायत आणि त्याच्याने कार्य चालू आहे. पण मग आता आपण भक्ती करतो आहे तर आमचा भाव सुद्धा कसा असला पाहिजे? रामस्नेचा भाव सुद्धा कसा असला पाहिजे की आपण परमात्म्याची रीत आणि भक्तीची रीत शरणात राहून करतो आहे का, ते पण आपण पाहावं. शरणात राहून सद्गुरु संतांना जसं पाहिजे, परमात्माला जसं पाहिजे, शरणा कसा घ्यावा, कसं संतांच्या शरणात राहावं. ये तन मन धन सब थारो, चाहे शीश काट लो मारो. हे तन, हे धन, हे मन माझं नाहीये. या धनामध्ये, ज्या शरीरामध्ये, या परपंचामध्ये मी अडकलो होतो, ते मन त्याच्यातून निघालं, झालं सद्गुरूचं. करायचं काय? काही धन घेऊन फिरायचंय का? 1 लाख दिले, 2 लाख दिले, 3 लाख दिले असं घेऊन फिरायचंय का? अरे त्याच्यातूनच मन निघून गेलं. साहेबाच जे आता या देहाची आस, संत दास इस देह की पातल इतनी प्रीत, अरे चाट चुट के फेक दे यही उत्तम रीत. हे शरीर माझं थोडी दे. आता पत्तरवाडीवर जेवणापुरतं अन्न आलं, तेवढी पत्तरवाडी जेवण झाल्यावर पत्तरवाडी टाकली तिकडे. कधी पत्तरवाडी घेऊन फिरता तुम्ही? पत्तरवाडी घेऊन फिरलो कधी? जेवणापुरता तिची रीत आहे. असं या देहाची रीत भक्ती करताय, भजना करताय, असं त्याच्यामध्ये टिकून ठेवा, गुरु कार्यामध्ये लावून ठेवा. माझं आहे काय? माझं तन नाही, माझं धन नाही, सर्व साहेब सद्गुरु तुमचा. अरे माझं शरीरातून हे शीश जरी मागलं तर हे आनंदाने मी तुम्हाला देऊन टाकेल, एवढा शरणा. चाहे शीश काट लो मारो. सद्गुरु हे साहेब मी इतका तुमच्या शरणात आहे. हे धन, हे मन, तन काहीच नाही, हे सर्व तुम्हीच दिलं, तुमचंच आहे. असं आमची स्थिती शरणात असली पाहिजे. सद्गुरूच होऊन जा, साहेबाचं होऊन जा. गुरु बेचे बिक जाय हर्षमन माई बदावे, हा बिद गाडी मूठ कदे गोतो नाही खावे. बस सद्गुरूने विकावा आणि मी विकल्या जावा. परंतु किंतु उद्या आज पाहतो सांगतो. मग ती फक्त गुरुमहिमा पाठ केली मी, नमो नमो गुरुदेव पाठांतर करायला काय लागतं? आणि प्रसंग आल्यानंतर तर 100 कारण आले. मग ही सद्गुरूची प्रीतची रीत आहे का आमची? ही रीत चुकीची आहे. कसर आमची निघाली पाहिजे की खरंच मी शरणात आहे का, त्या शरणाच्या नियमात मी टिकतोय का. असं संतांचा शरणा घ्या. हेलो परगट केऊ की छाने, लाज शरम सब ठाणे. हे तन मन धन. एका गावात व्यापारी होता, करोडपती होता. प्रवचन सत्संग झालेलं, लोकांनी विचारलं, इथे संतांनी सांगितलेलं सर्व, या गावात कोण कोण आहे काय ओळख परिचय झाली. त्या धनिक शेठलाही बोलवलं, संतांजवळ बसले. आता त्या संतांना काही धनाशी कोणाचं काही घेणं देणं नाही. आता लोक हे धनिक आहे, हे शेठ आहे, हे शेठ आहे, 1000 वेळा तेच तेच तेच. आता तोही बसलेला होता, तो गुच्चाप होता, तो काहीच बोलत नव्हता. संतांनी सहज चर्चा करावी म्हणून ते लोक, हा हेच ते करोडपती धनिक शेठ. आता संतांनी म्हटलं ठीक आहे बाबा, काय रे बाबा तुझं? पण तो सज्जन होता, भक्तिभाव करणारा होता. त्याने सांगितलं माझं काहीच नाही. तर लोक म्हणता पहा म्हणे किती लबाड आहे, या संतांशी खोटं बोलतोय. म्हणे माझं काहीच नाही, म्हणे काहीच नाही. मग त्याने सांगितलं, मी ज्या जागेवर नामस्मरण करायला बसतो तेवढीच जागा माझी आहे. बस जेवढं मांडी मारून बसता येतं ना भजन आणि भोजन, आणि जेवढं शरीराला गरज आहे तीच जागा माझी आहे. भले माझी खूप जमीन असेल, खूप मोठं घर असेल,
पण हे शरीराला जेवढी गरज आहे तीच जागा येते ना, का लोटपट लोटपट करतो दिवसभर माणूस. 5 एकर जागा आहे म्हणून करतो का तसं? हा, 4 मजली बंगले आहे म्हणून का तो एका एका रूम मध्ये 10-10 मिनिटं झोपत बसतो का, खेळत बसतो का? जागा किती लागते? जेवढा बसला तेवढीच जागा लागते. त्याने तेच सांगितलं, माझी एवढीच जागा आहे. कमाई किती? म्हणे काही नाही, गरीब आहे म्हणे, मी गरीब. अरे एवढा धन संपत्ती आणि गरीब लोक म्हणतात काय चाटा मारतो, खोटा बोलतो म्हणे. त्यांनी सांगितलं मी गरीब आहे. जितका पैसा माझा सत्कर्माला परमार्थाला लागला तेवढंच माझं धन आहे, बाकीचं धन माझं नाही. कारण की संतांनीच सांगितलंय, खाया पिया खर्चिया लिया दिया साथ, जशवंत धरण पे पडता माल पडाये हात. अरे जे खाल्लं पिलं खर्च केलं, लिया दिया साथ, जमिनीवर तुम्ही पडले, ज्या दिवशी मरण आलं की त्या दिवशी तर हिस्से वाटे करणारे, कोर्ट कचेरा करणारे तर तयार. काय ते धन? म्हणजे जे परमार्थाला लावलं तेच आहे. मी गरीब आहे म्हणे, हे बाकीचा जो डोलारा दिसतोय ना हे माझं नाहीये, मी घेऊन थोडीच जाणार आहे. हे धन माझं नाही, ही जमीन माझी नाही, ही जायदाद माझी नाही. ज्या जागेवर बसतो ती जागा फक्त भजनाची माझी, आणि जितकं परमार्थाला लागलं असेल तेवढंच माझं धन, बाकीचं धन नाही, मी गरीब आहे म्हणे. आणि खरी गोष्ट आहे ती, किती धनाचा संचय करा घेऊन जाणार नाही, पण जे धन तुम्ही केसाने गळा कापून पोट भरण्याकरिता मोह ममता ठेवून मुलाबाळांकरता परपंचाकरता गोळा केला असेल ते दुःखाचं कारण ठरतं, आणि जे धन परमार्थामध्ये लागतं ते सुखाचं कारण ठरतं. म्हणून खूप धन कमवल्याने सुखी होता हा भ्रम आहे, भ्रम. धन संचय केल्याने काय होतं ते सांगितलेलं आहे. द्रव्य तेथे अतिव्याधी, द्रव्य तेथे दृष्ट बुद्धी, द्रव्य तेथे सलोभ क्रोधी, अत्याने निर्वधी द्रव्य पाही, द्रव्य तेथे अति विकल्प, द्रव्य तेथे वसे पाप, द्रव्य तेथे अति संताप, पूर्ण दुःख रूप ते द्रव्य. फक्त धन गोळा केलं तर 15 प्रकारचे दुःख आहे. टाइम कमी आपल्याला, पण थोडक्यात समजा, फक्त धनाची कोणी फक्त कमाई करून करून गोळा केली, 15 प्रकारचे त्याचे दुःख, संताप, क्रोध, लोभ, रोग. अरे पैसा आला म्हणून काय करायचं? करणार काय? मग 4 लोक म्हणतात काय करशान पैसा? ती जागा घेऊन टाक बाबा. मग लागला तो आता सौदा पावती करायला. अजून पैसा आला काय करायचं? गाडी आहे, अजून 2 गाड्या घ्या. आता गाडीत तर एकच वापरणार आहे, बाकीच्या 4 गाड्या लोकांना दाखवायला की मी महागड्या गाड्या किती आणून ठेवल्या म्हणून. मग ती गाडी टिकवायची, मग 4 जण पुसायला, मग गाडी चालवायची, मग 4 ड्रायव्हर, मग एवढ्या गाड्या आहे, मग घरातले एका गाडीत 4 जण जाणारे 5 प्रकारच्या 5 गाड्या वापरताय, शान दाखवताय. अरे भजन श्वासामध्ये राम नाम करायला आयुष्य कमी पडतंय, आणि त्या धनाचा वापर करावा म्हणून तो आता एन्जॉय करायला जातोय, हॉटेलीत पार्टी करायला जातोय, फिरायला जातोय, अजून मोठं पर्यटन स्थळ पाहायला जातोय. अनमोल मनुष्य जन्माचे श्वास हे कवडीमोल चालले. धनाचा काय उपयोग? धन कसं असलं पाहिजे? धन परमार्थामध्ये लागलं तेच धन आपलं, नाहीतर हे धन संताप करेल, भय करेल, चिंता करेल, नको त्या गोष्टीमध्ये लावेल आणि तुमचा घात होईल. याचा अर्थ धन कमवू नका असं आहे का? धन कमवा, पण तेरा तुझको सोपता, तेरा तुझको सोपता, क्या लागे हे मोय. बस हे परमात्मा तू दिलं, हे सर्व तुझं, आणि हे मी तुला परत देतोय. मग परमात्म्याकडे कसं द्याल धन? नोटा उडवून फेकाल का गच्चीवर गेल्यावर? मग परमेश्वराकडे कसं द्याल धन? दानपेटीमध्ये टाकेल का? बालाजीला गेलो आणि 5 लाख टाकले, साईबाबाला गेलो आणि 2000 टाकले. परमात्म्याकडे धन कसं द्याल? परमेश्वराकडे धन देण्याची रीत अशी नाहीये दानपेट्यामध्ये टाकल्याने आणि कुठे वाटल्याने. परमेश्वराकडे धन द्यायचं असेल, दुःखी कष्टी साहेबाचा जीव असेल, साहेबाच्या स्वभावाने असेल, त्याची गरज असेल, तो भजन करण्यासाठी तळमळ करतोय, भक्तीसाठी तळमळ करतोय, त्याची संसाराची थोडी मोठी काही गरज असेल ती पूर्ण करा. साहेबाच्या स्वभावाचा आहे, भजनाला लागेल, कार्य करेल, भक्ती करेल, अशा जीवाला पहा, अशा अंशाला पहा.
परमार्थामध्ये लावा. करा गावचे गाव पडले, किती जमीन आणि किती गाव आहे, जा रोजचं एका गावामध्ये, काढा आमची स्वतःची गाडी, काढा आपला 3 तास वेळ, जावं खेड्यापाड्यामध्ये, मुरमुऱ्याचं पाकिट घेऊन घ्या आणि करा सत्संग आणि द्या प्रसाद वाटून. किती रुपये लागले? 2-3 हजार रुपये लागले फक्त. पण त्या लोकांना राम भजन मिळालं, त्या लोकांनी ज्ञान ऐकलं, झालं परमार्थ. हा सत्संगाचा कार्याचा उपयोग वाटा आपण घ्यावा. धन वाटा म्हणजे असं नाही, हे सत्कर्माला लावा, परमार्थाला लावा. आणि हे केल्यानंतरही ऐका, असं कार्य कोणी रामसनी करत असेल धन्य, पण हे केल्यानंतरही मी केलं मी केलं मी केलं म्हणून डिंडोरा पिटायचा नाही. तेरा तुझको सोपता क्या लागे है मोय. साहेब परमात्मा, हे तुझंच मी तुझ्या रीतीने वाटतोय, तुझ्याच पद्धतीने देतोय. एक राजा होता, नाही होता, सज्जन होता. त्या राजाकडे मागणारे लोक यायचे आणि राजा पण देत असायचा. आणि हा राजा ज्या वेळेस एक काही कार्य करायचा, त्यावेळेस त्या राजाची रीत होती, लोक त्याची निंदाही करायचे, दान घ्यायला जायचे पण निंदाही करायचे. म्हणजे काय माहिती त्याला कोणती लाज शरम येते. दान तर देतो पण पन्नीन डोकं आणि डोळे असेच खाली ठेवतो म्हणे. आता ही रीत कोणती असते म्हणे दान देण्याची, काही समजत नाही. आता तो राजा दान द्यायचा पण कोणाचा चेहरा पाहायचा नाही, गरीब आहे का धनवान आहे का बाई आहे का माणूस आहे, नजर खाली असायची, मान खाली असायचं, जे काही मागितलंय त्याला ते द्यायचं. पण आता ही चर्चा एवढी झाली की एखाद्या संतांपर्यंत गेली. मग संतांनी चिठ्ठी लिहिली राजाला, ऐसी देनी देन जू कित सीक्यो है सेन. ऐसी देनी देन जू कित सीक्यो है सेन. अरे जो जो कर ऊंचा करे त्यो त्यो झुक्या नेन. अरे राजा, असं दान देण्याची रीत कुठे शिकला रे तू? की जेवढे तू हात वरती करून दान करतो तेवढं तू मान खाली करून डोळे झुकवलेले असतात. संतांनी ते लिहून पाठवून दिलं. आता राजा सज्जन दास भाव असलेला, मी करतो हा भावच नाही त्या राजाचा. राजाने उत्तर देऊन दिलं, देवनहारा कोई और है, देवनहारा कोई और है, देवत है दिन रैन. देवनहारा कोई और है, देवत है दिन रैन, लोक भरम हम पे करे तासू झुके नैन. अरे देणारा कोणी परमात्मा करतार साहेब वेगळा आहे. तो रात्रंदिवस माझ्याकडे सर्व काही देतो आहे. देवनहारा देत आहे आणि तो देणारा देतो आणि लोक माझा भरम करतात. राजा वाटतो राजा दानी आहे म्हणून मला लाज वाटते की मी नाही देत, देणारा तो आहे. आणि ती लाज शरम मला येते की मी नाही करत, हा परमात्मा करून घेतो आणि त्या लाजेपोटी मी डोळे खाली ठेवून दान देतो. लक्षण दासभाव, शरणागती, प्रेम प्रीत, शील साच, संतोष, साधू लक्षणाचा अंग वाचा. ब्रह्मचर्य काय, साधूचा संतोषी भाव काय, विश्वास कसा असला पाहिजे. बैला पाणी निर्मला थैरा गंदा होय. बैला पाणी निर्मला थैरा गंदा होय. अरे साधू तो रमता भला दाग न लागे कोय. घरामध्ये बसून राहतं, विषय विकारच येणार आहे, दुसरं काय येणार आहे. टीव्ही पाहायची आहे, मोबाईल पाहायचा आहे, पैसे किती कमाई केली त्याच्यातच राहाल. मुलाबाळांमध्ये संत जेव्हा रमायला लागतो, जीव कल्याणाकरिता निर्मळ होऊन जातो. तो साहेबाची भक्ती देण्याकरिता जेव्हा जातो, निर्मळता वाढते. भजन भक्ती वातावरणच त्याचं सुधरून जातं. जे गुरु कार्य करायला जात आहेत त्यांचे अनुभव येते. जे गुरु कार्य करायला जात आहेत त्यांचे अनुभव आहेत. पहा तुम्ही, आनंदाने करतायत, निर्मळता येते, सुख वाढतायत. असं झालं पाहिजे. गावात संत आले, आशीर्वाद दिला. त्या वस्तीमध्ये शिष्याने विचारलं, म्हणे तुम्ही असा आशीर्वाद दिला, दुसऱ्या गावामध्ये आशीर्वाद वेगळा दिला, पहिल्या गावात संतांनी काय आशीर्वाद दिला? बस जाओ, बस जाओ बोला. शिष्याने विचारलं, पुढच्या गावात गेले, बिकर जाओ. म्हणे तुम्ही असा वेगवेगळा आशीर्वाद का देताय? संतांनी सांगितलं, अरे हे जे लोक होते ज्या बस्तीत आपण गेलो, हे जर बाहेर फिरल्या ना म्हणे तर हे सर्व वादन घालतील म्हणे. कारण की यांची वृत्ती करावे, यांचं बोलणं चालणं या बसलेलेच बरे म्हणे. म्हणून त्यांना आशीर्वाद दिला, बस जाओ. बस कुठे जाऊ नका, तुम्ही इथेच राहा, आता बाहेर काही करू नका तुम्ही.
आणि त्या गावामध्ये जेव्हा गेलो ते सज्जन होते, साहेबाच्या स्वभावाचे होते, आणि जे साहेबाच्या स्वभावाचे असतील त्याने बसावं नाही, बिखर जाव. जेव्हा हे सर्वीकडे फिरतील तर साहेबाचंच बोलतील, म्हणून त्यांना आशीर्वाद दिला म्हणे मी बिखर जाव. असा राम शनी सुद्धा काय करा आता? बस चलो. भजन भक्तीला लागून जा आणि भक्तीचं कार्य करायला सुरुवात करून द्या. आणि भजन पण करा. जड लागो रे संता, जड लागो, राम भजन रो जड लागो, जड लागो रे संता, जड लागो, राम भजन रो जड लागो. गिगन मंडळ में गेरो गेरो गाजे, गिगन मंडळ में गेरो गेरो गाज. अरे सुता मारा भाईड़ा अब जागो, राम भजन रो जड़ लागो, जड़ लागो रे संता, जड़ लागो, राम भजन रो झड लागो. झडी लागली पाहिजे. पावसाची झडी लागते ना, एक राम भजनची झड. पूर्ण भारतात, पूर्ण जगात प्रत्येक व्यक्ती रामद्वारा, जागा रामद्वारा नाही, प्रत्येक व्यक्ती रामद्वारा, प्रत्येक मनुष्य रामद्वारा. ज्या वेळेस प्रत्येक मनुष्य रामद्वारा होईल त्याच वेळेस सर्व सुखी होतील. रामद्वारा म्हणजे काय? जमीन आणि चार पत्रे किंवा भिंती नाही. हा रामद्वारा तन चलता फिरता मंदिर है, भगवान इसी के अंदर है. हा रामद्वारा झाला पाहिजे आणि हा प्रत्येक व्यक्ती रामद्वारा झाला पाहिजे. म्हणून आम्हाला तसं भजन करावं लागेल, तसा शरणा घ्यावा लागतील आणि निज मनाने भजन करून आदि सद्गुरु महाराजांची चारणा आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला गुरु कार्य करावं लागेल. आणि तेच आपण आजच्या नीताताईच्या आणि आमच्या मिलिंद भाऊंच्या विवाह निमित्त आता पुढे विवाहाची तयारी झालेली आहे आणि थोडं इथे तयारी चालेल. तोपर्यंत प्रत्येकाने 5 मिनिटं नामस्मरण करायचंय. बोला. आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने. धन्य हो, धन्य हो, धन्य. राम सभा में राम राम महाराज.